जय गुरुदेव. माझं नाव अशोक देशपांडे. मी छत्रपती संभाजीनगर येथे राहतो. मी व्यवसायाने एका कंपनीमध्ये जॉब करतो. ज्ञानयोगाकडे येण्या अगोदरचं माझं जीवन खूपच वाईट होतं, खडतर होतं. आणि मी वयाच्या 20व्या वर्षीपासूनच तंबाखूची मला सवय होती, गुटखा खायची सवय होती आणि चहा पण मोठ्या प्रमाणात मी प्यायचो. आणि त्यानंतर वयाच्या 35व्या वर्षी मला शुगरचा त्रास सुरू झाला. एन्झायटी, डिप्रेशन आणि ताणतणाव, घरात भांडणं, खूपच वाईट परिस्थिती होती. व्यसनही खूप वाढत चाललं होतं. काय करावं काही समजत नव्हतं. तसं मी श्रद्धाळू आहे, परमेश्वराला मानणार आहे. साईचरित्र, गुरुचरित्र याचं पण मी बऱ्याच वेळ पारायण केलं. पण मला काही याच्यापासून सुटका काही होत नव्हती, व्यसनापासून आणि माझी चिडचिडेपणापासून. शुगरची लेवल माझी इतकी वाढत चालली होती की मला आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक दोन्ही मिळून 7 गोळ्या होत्या. आणि याचं व्हेरिकोज वेन्स, कमरेमध्ये गॅप आणि खाली बसायचं नाही डॉक्टरनी सांगितलं. माझ्या गोळ्यावर गोळ्या दर महिन्याला वाढतच चालल्या होत्या. काय करावं काही समजत नव्हतं. देवाचं केलं, याचं केलं, त्याचं केलं. खूप परेशान, जर्जर झालो होतो. त्याच्यानंतर काय झालं की मला माझ्या बहिणीने सांगितलं की तू एकदा माऊलीजींचं शिबिर कर, सगळं काही छान होईल, व्यवस्थित होईल, तू फक्त शिबिरात जा. तर मी काय कोरोनानंतर जे शिबिर सुरू झाले तर पहिल्या शिबिरात गेलो आणि माऊलीजींकडे गेलो आणि माऊलीजींना पाहता क्षणी माझे डोळे एकदम चकाकले. अरे बापरे! मी जे एवढं देवाचं केलं ना त्याचं फलित म्हणजेच मला माऊलीजी भेटले. मला माऊलीजी खरोखर देवाच्या रूपात भेटले. माऊलीजींनी शिबिरामध्ये नकारात्मक आहाराच्या ज्या गोष्टी सांगितल्या क्लासमध्ये, त्या दिवशीपासून माझ्या डोक्यामध्ये ना एकदम लख्ख प्रकाश पडला की व्यसन करायचं नाही, नकारात्मक आहार घ्यायचा नाही आणि गोपाळकाला सुरू केला. रोजची साधना, व्यायाम, प्राणायाम, ध्यान. मागच्या 4 वर्षामध्ये मला एकही गोळी घ्यायचं काम पडलं नाही. शुगर माझी नील झाली, माझे व्यसन सगळे बंद झाले आणि जीवनामध्ये एकदम आनंदी आनंद आहे. आणि म्हणजे नात्यामध्ये जे मी भांडणं वगैरे जे काय होते ना ते सगळे मिटले. ज्या नातेवाईकांना मी 10-10, 12-12 वर्षापासून बोलत नव्हतो त्यांच्याशी बोलायला लागलो. आणि म्हणजे माऊलीजींनी शिकवलं की लेट्स गो, माफ करा, जाऊ द्या, सोडून द्यायला शिका. तर आणि जीवन खूप आता आनंदात जगतो आहे. आणि फक्त माझी परमेश्वराकडे एकच विनंती आहे की मला माऊलीजीपासून दूर करू नको, कारण मला माऊलीजी खूप आवडतात. माऊलीजींकडे पाहिलं तरी मला असं वाटतं की माझी आई मला भेटली, माझ्या लहानपणीच माझी आई गेली, मला माऊलीजीमध्ये माझी आई दिसते. माऊलीजींना एक विनंती की मला खरंच तुम्ही तुमच्यापासून दूर करू नका. माझं चुकलं तर मला माफ करा, क्षमा करा, पण मला तुमच्यापासून दूर करू नका. जय गुरुदेव.